हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. ते मी दूध गरम करत आहे, कारण माझ्या मुलीला झोपेतून उठल्या-उठल्या भूक लागते. त्याच्यामुळे मी तिला आता दूध गरम करून देते आणि सोबतीला चहा पण ठेवते, कारण चहा घेतल्याशिवाय आपलं एकही काम होणार नाही. आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे लवकर-लवकर आवरायचं आहे. हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे. जर तुम्हाला आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. नक्कीच सांगा कमेंटमध्ये की आमचा फर्स्ट मिनी व्लॉग कसा आहे. आता चहा पण झाला आहे आणि आता मला कमेंट करून सांगा कोणाकोणाला चहा आवडतो माझ्यासारखं, जे चहा वाचून राहूच शकत नाही. ते बघा सायशाची मस्ती, दात घासायला कशी रडते. सून झाल्यावर तिला पाणी दिलं आणि बघा कशी गुरली करते. ते करायला आवडतं आम्हाला. आता मॅडमची पेट पूजा करायला लागेल पहिला, नाहीतर मलाच खाऊन टाकेल ती. लेकिन एक सेकंड. इथे तिला पाण्यामध्ये बिस्किट भरवते मी, कारण तिला दूध आणि चहामध्ये बिस्किट आवडत नाही. सगळी कामं लवकर लवकर आवरून वटपौर्णिमेसाठी तयार झाली छानपैकी आणि वडाची पूजा घरीच करायला घेतली, कारण माझ्या जोडीला वडाच्या झाडाजवळ जायला कोणीही नव्हतं. एकटी असल्या कारणाने मी घरीच पूजा करून घेतली. आणि हो, घरी असल्यावर ना काहीच व्यवस्थित करायला जमत नाही. ओवाळून ओवाळून दिवा सुद्धा मी ताटातच ठेवला, कारण माझी ही मुलगी सारखी दिव्यावर जात होती. अगरबत्ती सुद्धा तिथे लावायला जमली नाही मला, कारण तिथे लावली असती तर दोरा गुंडाळताना त्रास झाला असता. त्याच्यामुळे अगरबत्ती सुद्धा तिथे लावली नाही. आणि हो, फेरे 7 घेतले हो. याच्यानंतर फटाफट फेरे आहेत ना, त्याच्यामुळे समजत नाही. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी वटपौर्णिमा कशी साजरी केली, चांगली केली की काही चुकलं माझं. आणि हो, इथे ह्यांचं औक्षण केलं आणि पाया पडताना त्यांना मी सांगत होती की आशीर्वाद चांगला द्या म्हणून. त्याच्यावर ते हसत होते. आणि बघा आता माझी मुलगी काय बोलते ते. सांगते, "मम्मी माझ्या पण पाया पड ना." त्याच्यामुळे तिच्या पण पाया पडली मी.